सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्चदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती जी चर्चेत असलेला घटक कालचा जो पेपर झाला तो म्हणजे पुणे शहरचा. आणि पेपर झाल्यानंतर मुलांमध्ये एक गोंधळाचं वातावरण तयार झालं की सर पेपर इझी होता. 2 ते 4% मुलं म्हणतात पेपर इझी होता. नंतर जवळजवळ 30 ते 20% पोरं म्हणत होती मुलं मुली की 50% किंवा 30% अशा पद्धतीनं हा पेपर जो आहे तो मॉडरेट होता. आणि जवळजवळ 50% जनता जरा कमी सगळी म्हणत होती की पेपर हार्ड होता. सो एकंदरीत आजचा व्हिडिओचा कंटेंट असणार आहे की पुणे शहरचा पेपर कसा होता, त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फायनल कट ऑफ कधी लागेल, म्हणजे फायनल मेरिट कधी लागेल हे एक डेट देणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर आजच्या म्हणजे कालच्या पुण्याच्या पेपरवरून मुंबईचा पेपर कसा असणार आहे ह्याचं सुद्धा मार्गदर्शन असणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे. व्हिडिओ शेवटून बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला आताच विसरू नका. तर एकंदरीत बघायला गेलं तर काल पुण्याचा पेपर झाला, पुणे शहरचा. आणि सुरुवातीपासून बघायला गेलं तर सेट वाईज काही पेपर तुम्हाला जे काही विषय असतील ते पुढे मागे असतात. त्यामुळं पेपर सोडवत असताना कोणकोणत्या पद्धतीनं सोडवावा याचं एक मार्गदर्शन आपण पाठीमागच्या माझ्या सेमिनारमध्ये केलेलं होतं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पाठीमागं ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं होतं की यावेळी किंवा 19 पासून जो कल वळलेला आहे तो कल कशा पद्धतीने वळलेला आहे की जवळजवळ ग्रुप सी किंवा ग्रुप बी कडं हे जे काही पेपर आहेत ते टर्न होत असलेले दिसून येतात. आणि तेच झालं. कालचा पेपर जर बघितला तर प्रत्येक विषयातले चार प्रश्न 5 प्रश्न हे असे होते की ग्रुप बी लेवलचे होते. त्यामुळं ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की PDF बनवत असताना एक शेवटी व्हिडिओच्या कायम सांगत असतो की PDFची एक मार्गदर्शन देतो तुम्हाला की जे आपली PDF आहे त्या PDF बद्दल की ज्याच्यामध्ये आपण वर्ग 2 वर्ग 3चं अतिशय महत्त्वाचं जे काही प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि ज्या मुलांनी आपली PDF घेतलेली होती ते 90, 92 अशा पद्धतीने मार्क घेतलेले आहेत, 88 वगैरे मार्क घेतलेले आहेत. आणि ज्यांनी फक्त वन लाईनर म्हणजे ग्रुप सी म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून जेवढे काही सोपे असतील तेवढे केलेले आहेत अशा मुलांना हा 50% पेपर सोपा गेलाय आणि 50% पेपर हार्ड गेलाय. जर बघायला गेलं तर संपूर्ण पेपर एकदम वेळ खाऊ दिसून येतोय, म्हणजे वेळ जाणार त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट खूप साऱ्या मुलांचं राहिलं. टाईम मॅनेजमेंट त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटची एक चूक जी काल लक्षात आली ती एक मी अनाउन्समेंट करतोय. आणि आपल्याला जे फॉलो करत असणारे जे काही डिपार्टमेंटचे जे काही आदरणीय अंमलदार असतील किंवा शिपाई असतील किंवा वर्ग 2चे अधिकारी असतील किंवा जे कोण असतील त्यांना एक विनंती करतोय की तुम्ही एक पेपर दिल्यानंतर परत कशा काढून घेऊ शकताय आणि त्याला अधिकार कोणाला असतात आणि कोणत्या गोष्टीवरती तुम्ही काढून घेऊ शकताय. काय कुठली सुनामी आली किंवा काय आला आणि अचानक कार्यक्रम झाला आणि पेपर काढून घेतलाय तुम्ही आणि नंतर तुम्ही काही वेळानंतर पेपर देऊ शकताय. हा नियमांचा भंग करत असणारा कालचा जो काही घटना जी घडली कालची ती अतिशय चुकीची होती, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे काही ठिकाणी काय केले की पेपर दिले, परत पेपर काढून घेतले, काही वेळानं परत दिले आणि एका तासात परतच काढून घेतले. अशा पद्धतीनं मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण झालं आणि त्यांचे मार्क कमी झाले. सो इथं सुद्धा कुठेतरी डिपार्टमेंट आहे ते कारणीभूत आहे, लक्षात ठेवायचं मुलांना मार्क कमी येण्यामध्ये. त्यात पेपर हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता. इझी कोण म्हणू शकत नाही. इझी त्यात प्रत्येक विषयाचे 7-8 क्वेश्चन होतेच, पण मॉडरेट टू हार्ड लेवलला हा कन्वर्ट झालेला होता. कारण की ह्याच्यामध्ये प्रश्नांची जर काठिण्य पातळी बघितली तर 6-7-8 अशा पद्धतीनं हे जे काय आहे ते अवघड पेपर होते किंवा अवघड प्रश्न होते, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं वारंवार सांगत आलोय, परत सांगतोय आणि आजही सांगतोय. CP मुंबईला जे मला फॉलो करतात त्यांना अजूनही सांगतो की बाबांनो, गणित बुद्धिमत्तेचा विषय त्यांनी जो कालचा केला तो सेम ग्रुप सी आणि ग्रुप बी लेवलचेच प्रश्न मॅथ्स रिजनिंगला त्यांनी टाकलेले होते, लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्या आधी जे मी टाकलेलं आहे सगळे क्वेश्चन हाय असे मॅथ्स रिजनिंगचे आपल्या PDF मधले आलेले आहेत. जर तुम्ही PDF बघितला तर प्रत्येक प्रश्न अगदी सगळी चौकोनाची संख्या मोजणी असतील किंवा अल्फाबेट असतील किंवा जे काय असेल वेन डायग्राम असतील सगळं आपल्या या PDF मधले आलेलं आहे. सो ज्याने PDF घेतली त्यांना परत एकदा सांगतोय की जर दुर्लक्ष केलं असाल तर मॅथ्स रिजनिंग जसं की कालच्या पुण्याच्या शहरच्या भरतीला पेपरला जो मॅथ्स रिजनिंग आलेला होता तो आपल्या PDF मध्ये जावा, तो मुद्द्यातले सगळे उदाहरणं सोडवायला चालू करा. सेम ॲज इट इज मुंबई शहरचा पेपर असणार, लक्षात ठेवायचं. याच पद्धतीनं काठिण्य पातळी असणार, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय की पुण्याचा पेपर कसा होता तर मॉडरेट टू हार्ड लेवलला कन्वर्ट झालेला पुण्याचा पेपर होता. जर त्यामध्ये मराठी ग्रामर जर बघितला तर जवळजवळ जे काही 20 प्रश्न आहेत
ते सोपे होते. 5 प्रश्न हे एकदम हार्ड लेवलचे होते, हार्ड पण म्हणू शकतो नाही, त्याच्यावरती हार्ड लेवलचे होते. तिथून पुढे प्रत्येक GK GS वरती सुद्धा काही 5-7 क्वेश्चन होते ते हार्ड लेवलचे होते. सायन्समधलं जरासं एकदम ॲडव्हान्स लेवलचं विचारलं होतं आणि बाकी विषयाला तुमचा मॅथ्स आणि रिझनिंगचा. तर एकंदरीत पुण्याचा कट ऑफ कसा लागेल, तर पुण्याचा कट ऑफ हा त्यातल्या त्यात जसं की परवा मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने लागणार आहे. पुण्याचा कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन आहे, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही पुणे शहरचा फायनल कट ऑफ सांगितलेला आहे तो त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्यायचा आहे. सो एकंदरीत कोणत्या तरी कास्टचा कट ऑफ हा खाली जाईल आणि कोणत्या तरी कास्टचा कट ऑफ हा वर जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ह्यावेळीचा कट ऑफ हा त्यातल्या त्यात 2 मार्कांनी सुद्धा कमी लागणार, म्हणजे लागणार, कारण की पेपर हा दिसायला तसा सोपा होता पण काही क्वेश्चन असे होते की हार्डमधून हार्ड होते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्या मुलांनी सलग पेपर सोडवला आहे त्या मुलांसाठी 2-4 प्रश्न जर सोपे असतील तर पुढचे 2-3 प्रश्न अवघड गेले असल्यामुळं पुढचा पूर्ण पेपरच कार्यक्रम करून बसलेला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं पुण्याचा पेपर हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुण्याचा फायनल निकाल कधी लागेल, तर पुण्याचा फायनल निकाल हा एप्रिल महिन्यामध्ये 10 ते 15 तारखेच्या आसपास किंवा 15 तारखेच्या आसपास हा निकाल लागणार, लक्षात ठेवायचं. हे 2 विषय क्लिअर झाले. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की CP मुंबईचा फायनल फिजिकलचा कट ऑफ कधी लागेल, तर ह्या महिन्याच्या एंडपर्यंत CP मुंबईचा कट ऑफ लागेल आणि त्यानंतर त्यांचा पेपर जो आहे तो एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेपर होऊन जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की CP मुंबईसाठी सर कशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे, काय होणार आहे, परत पुण्यासारखी अवस्था होऊ शकते का, 100% पुण्यासारखी अवस्था होऊ शकते. पुण्याचा पेपर हा तसं बघायला गेलं तर ग्रुप Cचा प्रिलियमचा जो पेपर असतोय पूर्व परीक्षेचा, सेम त्या पद्धतीने त्यांनी पेपर काढलेला होता. कारण की प्रश्नामध्ये ऑप्शन आणि ऑप्शनमधून परत उत्तर अशा पद्धतीनं त्यांनी गोंधळ करून टाकलेला होता. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा 100 प्रश्न 90 मिनिटांसाठी 1 मिनिट 10 सेकंद 11 सेकंदचा वेळ अवधी आपल्याला असतो आणि तो प्रश्न वाचण्यातच खूप सारा वेळ गेलाय आणि त्यामुळे शेवटची 10-15 मिनिटं सगळ्या मुलांची गोंधळ होऊन बसलेलं, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जी मुलं याच्यामध्ये 1-2% मुलं जी माझ्याकडे आहेत आता ऑनलाईन बॅचला वगैरे ऑफलाईनला, त्यातली जी मुलं आहेत लक्षात ठेवा, तर ती जी MPSC करतात त्या मुलांना पेपर हा 90-92 पद्धतीने गेलेला, लक्षात ठेवायचा. आणि त्यांना काहीच वाटलं नाही, कारण की त्यांचा पाठिंबाचा जो बेस आहे तो सगळा ग्रुप B आणि ग्रुप C लेवलचा होता. त्यामुळं इथून पुढचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार आहे. आणि मुंबईचा विषय अजूनही सांगतोय, ज्यांनी वेळ घालवला आहे त्यांना सांगतोय की अजून सुद्धा सांगतोय तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे अजून सुद्धा 17-18 दिवस आहेत. त्यामुळे प्लॅनिंग करत असताना योग्य पद्धतीने प्लॅनिंग करायचं, लक्षात ठेवायचं. सो मुंबईचा पेपर हा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊन जाणार, लक्षात ठेवायचं. येणाऱ्या ह्या महिन्याच्या एंडपर्यंत यांचा जो फिजिकलचा कट ऑफ आहे ते लागून जाईल. पुण्याचा विषय पण सांगितला मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता, त्यांचा फायनल निकाल हा 15 तारखेच्या आसपास पुढच्या महिन्याच्या लागून जाणार आहे. आता विषय अशा पद्धतीनं की सर CP मुंबईचा पेपर कशा पद्धतीने असणार, जसं मगाशी बोललो त्या पद्धतीनं CP मुंबईचा पेपर सुद्धा याच पद्धतीनं फक्त मॅथ्स रिझनिंगचे एक्झाम्पल्स वेगळे असतील पण काठिण्य पातळी तीच असेल. अजूनही सांगतोय, जर मराठी ग्रामर एक 18 ते 20 प्रश्न इझी टू मॉडरेट लेवलचे असतील आणि 6-7 प्रश्न हे हार्ड लेवलचे असतील, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अभ्यास करत असताना मी अजूनही सांगतोय प्रॉपर सोर्स वापरा. त्याच पद्धतीनं मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत सुद्धा जसं ह्या पेपरला आलेले होते त्याच पद्धतीनं त्याही पेपरला येणार, लक्षात ठेवायचं. सो अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जर तुम्हाला मुंबईसाठी जर 80, 85, 90+ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागते की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि गाजलेली 15,323 प्रश्नसंच असलेली PDF ज्याची पेजेसची संख्या आहे 2,100+. सो 2100 पानांची ही PDF आहे. ह्याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलंय. स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची उदाहरणं वगैरे सगळी दिलेली आहेत. अतिसंभाव्य पेपर त्याच्यामध्ये येणार, लक्षात ठेवायचं. अजून सांगतोय मुंबईसाठी कमीत कमी 65 ते 70 प्रश्न हे आपल्या PDF मधले येणार, लक्षात ठेवायचं. 65 ते 70 प्रश्न, लक्षात ठेवा. अलीकडे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये 2-3 दिवसापूर्वी आम्ही घेतलेलंच काल 8-10 प्रश्न हे ॲज इट इज झाले, लक्षात ठेवायचं. 2-3 दिवसापूर्वी, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एवढा विषय नाही आहे पुण्यासाठी, पण मुंबईसाठी जी मुली पूर्ण महाराष्ट्रात तयार करतात त्यांना एक सगळ्यात मोठी 15,000 प्रश्नांची असलेली PDF आपण तुमच्यासाठी घेऊन आलं, लक्षात ठेवायचं. या PDF मध्ये 2100 पानांची संख्या आहे आणि त्याच पद्धतीने सगळे विषय आपण कव्हर केलेले, लक्षात ठेवायचं. एक सुद्धा विषय आपण सोडलेला नाही आहे. जसे की मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, GK GS, त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न, जिल्हा स्पेशल असेल, सरावासाठी प्रश्न असतील, पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत. अतिसंभाव्य प्रश्न असतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1984 पासून ते 2023-24 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे कायम व्हिडिओच्या शेवटी सांगतोय की हे जे आहे, जे मी शेवटचा मुद्दा सांगतोय,
तोच मुद्दा यावेळेच्या पेपरमध्ये दिसून येते. सो अतिशय महत्त्वाचं आहे की वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये जास्त करून ॲड केलेले आहेत, जेणेकरून जे काय समिती आहे त्याचा जो कल आहे तो त्याच पद्धतीने वळलेला दिसतोय. 19 पासून 21, 22, 23ची पोलीस भरती आणि 24, 25च्या पोलीस भरतीमध्ये पण सेम याच पद्धतीने प्रश्न असलेले दिसून येतात. सो ह्या PDF सोबत आपण तुम्हाला 99 रुपयाची डाएट प्लॅन PDF सुद्धा मोफत देतोय आणि एकंदरीत 99 रुपयाची डाएट प्लॅन PDF आणि 15,323 पासून PDF सगळं मिळून 799 रुपयाची PDF तुम्हाला घर बसल्या मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यातून असाल, जर तुम्हाला 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40 प्लस असे मार्क असतील आणि लेखीला जर क्वालिफाय व्हायचं असेल, फायनल मेरिटमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला ही एकमेव PDF तुम्हाला लेखीला क्वालिफाय करण्याला लक्षात ठेवायचं आणि फायनल तुमच्या अंगावरती गुलाल लावणार एवढं लक्षात ठेवायचं. सो ज्याला ही PDF हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा. फक्त आणि फक्त एक मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये PDF भेटून जाणार आहे. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची की पुण्याचा जो पेपर झाला, तर पुणे शहरच्या पेपरामध्ये ज्या मुलामुलींना किंवा ज्यांनी पेपर दिला आहे त्यांनी तुमची निवड फिक्स होते की नाही याचं जर तुम्हाला फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुमचे फिजिकलचे मार्क, तुमची लेखीचे मार्क, तुमची कास्ट आणि तुमच्या असणाऱ्या कास्टला जागा किती आहेत एवढं सांगा. समांतर आरक्षण असेल, स्पोर्ट्स, पोलीस पाल्य, एक्समॅन असतील, पदवीवर अंशकालीन असतील किंवा जे काही असतील ते पण सांगा. NCC असेल तर NCC 5 मार्क बोनस सांगा. अशा पद्धतीने सगळी माहिती टाका. तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती जेवढा वेळ भेटेल तेवढं तुम्हाला रिप्लाय भेटणार आहे. जवळजवळ 3,500च्या आसपास मेसेज येऊन पडलेले आहेत की सर काय झालं, कसं होणार, आमचं होणार का वगैरे. तर सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय, पण थोडा लोड आहे कारण मुंबईचा पेपरसुद्धा तोंडावरती आहे. सो एकंदरीत लवकर मेसेज करा. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबईच्या लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.